हॅलो स्टुडंट, आज आपण सोडवायला घेतो आहे प्रॉब्लेम सेट 1. तर पहिलं त्यातील काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ दी फॉलोइंग क्वेश्चन. हे अल्टरनेटिव्ह पेपरला नेहमी पडतात. ते त्यातलं पहिलं जे आहे, टू ड्रॉ दी ग्राफ दिलेला आहे. इक्वेशन 4x + 5y = 19. फाइंड काय म्हणलेलं आहे, वाय वेन एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. तर हे इक्वेशन घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 हे पुट करायचं आहे आणि या पद्धतीनं सोडवायचं आहे. इथं 1 पुट केल्यानंतर 4 1 4 + 5y = 19 होणार आहे. तर हे 5y ॲज इट इज राहणार आहे. 4 तिकडे शिफ्ट केल्यानंतर 19 - 4 आणि 5y = 15 असं होणार आहे. y अशा पद्धतीनं 5 1 5 5 3 15. तर ऑप्शन आपलं वायची व्हॅल्यू येणार आहे 3. तर खाली ऑप्शन दिलेले आहे, ए मध्ये 4 आहे, बी मध्ये 3 आहे, सी मध्ये 2 आहे आणि डी मध्ये -3 आहे. असे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला इथं येणार आहे ऑप्शन नंबर बी = 3. हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यानंतर आपलं सेकंड एक्झाम्पल आहे, फॉर दी सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल्स एक्स आणि वायचे व्हेरिएबल दिलेले आहेत. इफ dx बरोबर 49 आहे, dy बरोबर -63 आहे आणि d बरोबर 7 आहे, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू विचारली आहे. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, x = dx / d. तर dxची व्हॅल्यू 49 पुट केली आणि जे आपलं डीची व्हॅल्यू आहे ती 7 आहे आणि x आलेले आहे व्हॅल्यू 7. तर हे ऑप्शन नंबर काय आहे, ए नंबरलाच आहे. ए करेक्ट ऑप्शन आहे. हे व्यवस्थित सोडवायचे आणि व्यवस्थित गडबड करायची नाही, चुकायचं नाही आणि करेक्शन इथंच असतं. तर हे विचारलेले क्वेश्चन आहेत. हा पहिला क्वेश्चन नोव्हेंबर 20ला विचारलेला आहे आणि हा मार्च 23ला पण विचारलेला आहे. तसाच हा ऑप्शन पण विचारलेला आहे मार्च 20ला. आणि आता हा थर्ड जो ऑप्शन आहे, तर थर्ड पण विचारलेला आहे जुलै 19 आणि 22ला. तर असे हे व्यवस्थित करेक्शन करायचे, फिल इन द ब्लँक्स, करेक्ट अल्टरनेटिव्ह चुकायचे नाहीत. तर हे सर्व 1 मार्काला येतात आहे तुम्हाला पेपरमध्ये. तर आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल बघायचं. फाइंड द व्हॅल्यू. इथं डिटर्मिनंट दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आपण व्यवस्थित फाइंड केली तर किती आलेला आहे, 1. तर ऑप्शन नंबर काय आहे आपलं, ऑप्शन नंबर ह्याचं आलेलं आहे डी आलेला आहे. ते करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, x + y = 3 आणि 3x - 2y - 4 हे दिलेले आहे. तर आपण ह्याला व्यवस्थित करेक्ट करून व्यवस्थित सिम्प्लिफाय करायला घ्यायचं आहे. म्हणजे कसं की हे इक्वेशन घेतलेलं आहे, त्याला 1 आणि 2 नंबरिंग करून घेतलं. तर A1 B1 C1 हे काढायचं आहे. त्याच्यानंतर A2 B2 आणि C2 ज्या व्हॅल्यू आहेत मायनस असेल तर मायनस घ्यायचं आहे, त्या पद्धतीनं टाकायचे आहे. डी काढण्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं, एच्या व्हॅल्यू आणि बीच्या व्हॅल्यू. तर ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण पुट केल्याच्या नंतर मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपली व्हॅल्यू येणार आहे -5. तर इथं ऑप्शन नंबर सी मध्ये आहे -5. तर हे करेक्ट ऑप्शन आहे -5. त्याच्यानंतर आपल्याला 5 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, तर अशा पद्धतीचं आहे एक्झाम्पल. ax + by = c आणि दुसरं दिलेलं आहे mx + ny = d आणि काय म्हणलेलं आहे, अँड an not equal to bm. देन these simultaneous equations have only one solution. त्यांचं काय येणार आहे, एकच सोल्युशन येणार आहे. अशा पद्धतीनं ते 5 नंबरचं जे फिल इन द ब्लँक्स अल्टरनेटिव्ह जे आहे ती आपण कंप्लीट करायची आहे. आता पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, जो की आपला प्रॉब्लेम सेट आहे. आपण प्रॉब्लेम सेट सोडवतो आहे. कंप्लीट करायची आहे ती ॲक्टिव्हिटी. काय म्हटलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथं एक टेबल दिलेलं आहे, एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वाय हे अशा दोन्ही व्हॅल्यू दिलेली. इथं -5 दिलेली, इथली व्हॅल्यू माहीत नाही आहे, इथली व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही.
इथली व्हॅल्यू 0 दिलेली आहे, तर आपल्याला ही व्हॅल्यू पण काढायची आहे आणि इथली व्हॅल्यू पण काढायची आहे. तर इक्वेशन काय दिलेलं आहे, तर कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. म्हणजे ह्या इक्वेशनच्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचं आहे. आता इथं दिलेले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला टेबल दिलेला आहे, तो कंप्लीट करायचा आहे. या इनकम्प्लीट टेबलला व्यवस्थित आपण बघायचं आहे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. एवढंच तर सिम्पल असतं. फक्त घेताना सबस्टिट्यूट करताना व्यवस्थित व्हॅल्यू प्लस मायनस लक्षात घेऊन करायचं आहे. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू किती ठेवायचं आहे, -5 पहिल्यांदा ठेवायचं आहे. इक्वेशन घ्यायचं आहे इन दी गिव्हन इक्वेशन. कशामध्ये पुट करायचं आहे, तर इन दी गिव्हन इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे 2x - 6y इज इक्वल टू 3, तर त्याच्यामध्ये मला पुट करायचं आहे. इथं 2 आणि xच्या ठिकाणी -5 ठेवला, 6y इज इक्वल टू 3. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. कशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन होणार आहे, 2 5 तर -10 -6y इज इक्वल टू 3. तर अशा पद्धतीनं आलेलं आहे हे. तर आता इकडं राहणार आहे -6y इज इक्वल टू 3. हा -10 इकडं गेला तर +10 झाला. तर इथं आलेला आहे किती, तर 13 आलेला आहे. इकडं -6y इज इक्वल टू हे 6y इकडे शिफ्ट केले तर -13 डिवायडेड बाय 6 असं आलेलं आहे. तर काय आहे आता नेक्स्ट व्हॅल्यू, आता ही व्हॅल्यू आली आपली, कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, तर ही सॉरी हे इथं -6y, तर हे आलेले आहे कोणाची व्हॅल्यू, y इज इक्वल टू -13 डिवायडेड बाय 6. हे आपली पहिली व्हॅल्यू आलेली आहे. मग ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची, -13 डिवायडेड बाय 6 ही आपली व्हॅल्यू आली आहे. तर इथं आपण लिहू शकतो आता -5 आणि 13 डिवायडेड बाय 6 हे आपल्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू दिले, yची व्हॅल्यू दिलेली आहे 0. आता ही सबस्टिट्यूट करायची आहे ह्याच इक्वेशनमध्ये. तर बोलायचं सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 0. आता ही व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशनमध्ये पुट करतो आहे. तर कशा पद्धतीनं होणार आहे ते इक्वेशन घेऊयात. 2x - 6y इज इक्वल टू 3 हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आता मला व्हॅल्यू पुट करायची आहे. तर मी आता ती व्हॅल्यू इथं पुट करणार आहे. 2x - 6y इज इक्वल टू 3. आता 2x - 6 0 इज इक्वल टू 3 अशा पद्धतीनं ही टर्म झालेली आहे 0. तर इथं 2x इज इक्वल टू 3 असं राहिलेलं आहे पुढं. तर x इज इक्वल टू काय होणार आहे, 3 डिवायडेड बाय 2 असं येणार आहे. 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली आहे आपली 3 डिवायडेड बाय 2. म्हणजे आपण एक्सच्या ठिकाणी 3 डिवायडेड बाय 2, 3 डिवायडेड बाय 2 आणि हा 0 अशा पद्धतीनं आपल्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. म्हणजे हे एक कंप्लीट केलेली आहे ॲक्टिव्हिटी, म्हणजे जी ग्राफसाठी दिलेली आहे ती. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढं, ग्राफ काढायला. क्वेश्चन नंबर 3 आहे आपला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. काय करायचं आहे ग्राफिकली. कशानं सोडवायला सांगितले, 3 ते 4 मार्काला यापैकी एक्झाम्पल पडतात ते पेपरला. तर व्यवस्थित ग्राफ काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, टेबल बनवायचं आहे. पहिलं इक्वेशन आहे 3rd मधलं, काय आहे 2x + 3y इज इक्वल टू 12 असं आहे इक्वेशन पहिलं. आणि दुसरं आहे x - y इज इक्वल टू 1. आता या दोन्हीला काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे कशा पद्धतीनं आपल्याला टेबल बनवता येतील याचे. तर आपण बनवूयात टेबल. तर पहिला टेबल बनवण्यासाठी आधी ह्या इक्वेशनला आपण काय करायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण घेऊ शकतो. तर हा 3y आहे या साईडला घेऊ शकतो आणि दुसरं की हा जो आहे 12 च्या पलीकडे आपण x शिफ्ट केला तर 12 - 2x अशा पद्धतीनं आपण जर हे घ्यायचं ठरवलं तर घेऊ शकतो. आता हा 3 जो आहे तो पण आपण तिकडे शिफ्ट करून टाकूयात. y इज इक्वल टू 12 - 2x डिवायडेड बाय 3 हे जे आहे आपलं वायसाठीचं हे केलेलं आहे. आता त्या बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, तर टेबल बनवायचं आहे. आता टेबल बनवत असताना सुरुवातीला आपल्याला ज्या एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. एक्स आणि वाय
इथं एक्स आणि वाय. आता तुम्हाला जे काही घ्यायच्यात त्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. मी इथं -3 घेते, 0 घेते, 3 घेते, 6 घेते. आता तुम्ही पण सुरुवातीला असंच करून बघा की त्याच्यानंतर तुम्ही मग तुमच्या मनाने कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्यात त्या घेऊ शकता. सुरुवातीला तुम्ही बघून ह्या व्हॅल्यू टाकल्या तरी चालतील, पण आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघू शकता इथं. तर हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आपले झालेले नाही आहेत. वाय इज इक्वल टू, आता आपण इथं एक्सची व्हॅल्यू जी आहे ती इथं एक्स इज इक्वल टू -3. आता आपल्याला काय करायचं, प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करायची आहे ह्या इक्वेशनमध्ये. एक्स इज इक्वल टू -3 आहे, ह्याच्यासाठी एक ब्लॉक बनवूयात. एक्स इज इक्वल टू 0 आहे, त्याच्यासाठी दुसरा ब्लॉक बनवूयात. एक्स इज इक्वल टू 3 आहे आणि एक्स इज इक्वल टू लास्टची व्हॅल्यू आहे 6. आता ती आपल्याला ह्या वायमध्ये पुट करायची आहे आणि ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर आपण कशा काढायच्या बघा. आता वाय इज इक्वल टू 12 - 2x डिवायडेड बाय 3. आता इथं आपल्याला पुट करायचे आहे 12 - 2 आणि ही जे आहे -3 डिवायडेड बाय 3. आता इथं कसं होणार आहे दोन्हीचं इक्वेशन, हे 12 आहे तसंच, हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर इथं येणार आहे -6 आणि डिवायडेड बाय 3. तर कशा पद्धतीनं होणार आहे, हे काय झालं, 12 हा मायनस झाला प्लस, म्हणजे 6 डिवायडेड बाय 3. आता ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर किती येते, तर ह्या दोन्हीची ॲडिशन केली तर येते आहे 18 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 किती यायला पाहिजे, तर हे 3 6 जा 8. तर इथं वायची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, तर 6 यायला पाहिजे. म्हणजे आपली वायची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे. तर इथं -3 आणि 6 अशा आपली पहिली व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण सेकंड ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. सेकंडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे इथं काय येणार, वाय इज इक्वल टू 12 - 2x डिवायडेड बाय 3. आता कशा पद्धतीनं होणार आहे, इथं 12 मायनस ही टर्म 2 आणि 0 काय झालेली आहे, तर ती टर्म पूर्णपणे 0 झालेली आहे. तर इथं 12 डिवायडेड बाय 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा अशा पद्धतीने 12. तर वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे, 4. तर वायची व्हॅल्यू आली आहे 4. अशा पद्धतीनं आपल्या ह्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपल्याला काढायची आहे त्याच्यानंतरची व्हॅल्यू, जी की आपली एक्स इज इक्वल टू 3 आहे. वाय इज इक्वल टू 12 - 2 आणि इथं 3 येणार आहे. तर इथं डिवायडेड बाय 3. तर या दोन्हीचं काय कॅल्क्युलेशन करून येणार आहे -6 आणि हे 12. तर डिवायडेड बाय 3. तर इथं राहिलेलं आहे 6 आणि डिवायडेड बाय 3 1 जा 3, 3 2 जा 6. एक्स इज वाय इज इक्वल टू 2 आलेलं आहे. हे किती आले व्हॅल्यू, वाय इज इक्वल टू 2 आली आहे व्हॅल्यू. तर ही आहे आपली थर्ड व्हॅल्यू 3 आणि 2. आता आपल्याला लास्टची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू 12 - 2 आणि 6 इथं. तर इथं डिवायडेड बाय 3. तर इथं येणार आहे 12 मायनस, तर हे दोन्ही किती झाले, 12 डिवायडेड बाय 3. तर काय येणार आहे, वरती व्हॅल्यू 0 येणार आहे. तर 0 डिवायडेड बाय अशा पद्धतीनं आल्यानंतर ही व्हॅल्यू झालेली आहे 0. अशा पद्धतीनं 6 आणि 0 ही झाली आपली ह्या इक्वेशनच्या टेबल बनवून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण घेऊयात सेकंडमध्ये आपण बघूयात सेकंड काय आहे आपले इक्वेशन, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. आता याला आपण काय करायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर वाय इज इक्वल टू असं केलं तरी चालतंय, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1. तर या पद्धतीनं आपण आता टेबल बनवून घेऊयात याच्यासाठी, एक्स आणि वाय, एक्स वाय. तर त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू आता आपल्या मनाने घ्यायची आहे -4, 2, -3 आणि 5 अशा मी व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. तुम्हाला ह्याच व्हॅल्यू घेऊन जरी तुम्ही सिम्प्लिफाय केलं तरी काही अडचण येत नाही. पण प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस करा व्यवस्थित. एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेले आहेत. जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमच्या ते लक्षात येणार आहे. आता आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. वाय इज इक्वल टू, हे जे आहे वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1 मध्ये आता आपल्याला पुट करायची आहे. तर सबस्टिट्यूट केली आपण इथं -4
-4 -1 किती येणार आहे, मायनस दोन्हीची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. पण कोणाचं साईन द्यावा लागणार आहे आपल्याला, मोठ्या संख्येचं साईन. वायची व्हॅल्यू आलेली आहे -5. मग ही जी आहे पहिली व्हॅल्यू आपली आलेली आहे अशा पद्धतीनं. आता सेकंड व्हॅल्यू y = x-1 घेऊन आता आपण इथं टाकूयात. वायच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी 2 ठेवला तर 2 - 1 केला तर y = आलेले आहे 1 व्हॅल्यू आलेली आहे, 2 आणि 1. आता त्याच्यानंतर y = x-1 तर x आहे -3 1 तर दोन्हीची काय होती, ॲडिशन होती. मायनस मायनस प्लस होते, प्लस केली तर आली 4 आणि मोठ्या संख्येचं साईन दिलं. y = असं आलेलं आहे -4. अशा पद्धतीनं व्हॅल्यू आलेली आहे. तर आपली व्हॅल्यू काय आहे, इथं -3 नाही घेऊ शकत आहे आपण, इथं पॉझिटिव्ह घेऊया तिथं. तर ही व्हॅल्यू आलेली आहे आपली अशी. तर आता आपण इथं घेऊयात y = x-1 तर yची व्हॅल्यू घेतली 5 घेतली तर -1. तर इथं आता काय होणार आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस होते तर काय होणार आहे, हे वायची व्हॅल्यू आलेली आहे. इथं आले 4 3 आणि हा 4 आणि इथं आलेले आहे परत 4 5 आणि 4. हे दोन्ही टेबल आपले दोन्ही इक्वेशनचे टेबल बनवून झालेले आहेत. आता ह्या बेसिसवर आपण काय करणार आहे, ह्या टेबलच्या बेसिसवर आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे. कशा पद्धतीनं ग्राफ आपला बनला जातो ते आपण बघणार आहे. ग्राफ पेपरवरती ग्राफ बनवूयात. हे पहिलं एक्झाम्पल आहे. हे पहिलं एक्झाम्पल आहे, त्याचा आपण ग्राफ बनवूयात. ग्राफ बनवत असताना आता आपल्याला ड्रॉ करायचा आहे ग्राफ. तर कशा पद्धतीने ड्रॉ होतोय बघा. एक्स आणि वाय ॲक्सिस मी घेते आहे. हा 0 आणि ग्राफवरती स्केल लिहायचं आहे आपलं. 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ ॲक्सिस, अशा पद्धतीनं इथं येणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10. तर 1 2 3 4 5 6 7 8 हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे, हे पॉईंट घ्यायचे आहेत. आता आपल्या ग्राफचे पॉईंट आपण घेऊयात. पहिलं इक्वेशन आहे त्याचे पॉईंट आहेत. एक्स हा -3 आहे तर आपला एक्स ॲक्सिसवरती आपण बघायचं आहे. -3 कुठं आहे, इथं आहे -3 आणि वाय ॲक्सिसवरती 6 तर हा आहे इथं -3 आणि हा -6 तर हा पॉईंट येणार आहे इथं. तर पॉईंट घेतले की लगेच ते लिहून टाकायचं आहे. हे टाकलं लिहून मी, पहिला पॉईंट घेतलेला आहे. तर एक्स ॲक्सिसवरती 0 आणि दुसरा आहे तो 4 आहे तर माझा पॉईंट इथं येणार आहे अशा पद्धतीनं. तर हा 0 आणि हा 4 असं माझं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे माझा पॉईंट एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसवरती 2 तर माझा हा पॉईंट इथं आहे 3 आणि 2. हे माझं थर्ड पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 6 आणि 0 तर हा आहे माझा 6 एक्स ॲक्सिसवरचा आणि 0 म्हणजे हा पॉईंट इथंच आहे 0 आणि 6 आणि नंतर 0 आहे. तर अशा पद्धतीनं माझं हे मी पॉईंट घेऊन झालेलं आहे. तर मी आता ह्याची लाईन ड्रॉ करणार आहे. कशा पद्धतीनं लाईन ड्रॉ, तर मला सगळ्या पॉईंटमधून ती लाईन तर जाती आहे का, तर माझी लाईन जाते आहे. जर तुमची जात नसेल तर तुमचा ग्राफ कुठंतरी चुकला
असं समजायचं आहे. पण ते जाती शक्यतो व्यवस्थित सोडवलं, सुरुवातीपासून व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर जाते आहे. हे कोणाचं इक्वेशन होतं, कोणत्या लाईनचं इक्वेशन होतं, ते त्या लाईनचं इक्वेशन आपण इथं लिहायचं आहे. तर हे 2x + 3y = 12 अशा पद्धतीनं हे कंप्लीट झालेलं आहे माझं. हे लाईन तर कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं जे आहे x - y = 1 ह्याच्यासाठी मला पॉईंट घ्यायचे आहेत. आता मी बघणार आहे हे पॉईंट मला तर एक्स ॲक्सिसवरती -4 आणि वाय ॲक्सिसवरती येणार आहे -5. तर माझा हा पॉईंट इथं येतोय. तर मी त्या पॉईंटचे नंबरिंग करून घेते. -4 -5 हा माझा पहिला पॉईंट झालेला आहे. दुसरा पॉईंट आहे 2 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 1 हा माझा सेकंड पॉईंट आहे. म्हणजे 2 आणि 1 हे माझे 2 पॉईंट मी घेतले आहेत. आता 3 आणि 4 हा एक्स ॲक्सिसवरचा 3 आहे आणि वाय ॲक्सिसवरचा 4 माझा पॉईंट इथं येणार आहे. 3 आणि 4 अशा पद्धतीनं माझा पॉईंट आला. त्याच्यानंतर चा नेक्स्ट पॉईंट आहे 5 आणि 4 हा 5 आणि हा 4 तर माझा येणार आहे, माझा पॉईंट असा येणार आहे 3 आणि 4. सॉरी इथं चुकलेलं आहे माझं. 3 आणि 4 नाही येतं, इथं येतं आहे 2. तर म्हणजे ते कसं इथं मला लिहायचं होतं 3 मधून 1 गेला तर 2 येतं आहे. इथं चुकलं आहे माझं. म्हणजे 3 आणि 4 नाही येते इथं पॉईंट माझा. तर इथं येतं आहे 3 आणि 2. तो पॉईंट येतो आहे 3 आणि 2 म्हणजे इथंच आलेला आहे माझा परत पॉईंट 3 आणि 2 हा माझा सेकंड ह्याचं इक्वेशनचा. आणि त्यानंतर आहे 5 आणि 4 म्हणजे माझा नेक्स्ट पॉईंट इथं येतो आहे 5 आणि 4 अशा पद्धतीनं करेक्शन करून लक्षात घेऊन करेक्शन करा. त्याच्यानंतर आता मी लाईन ड्रॉ करणार आहे. तर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर माझं हे असं ग्राफ येणार आहे. तर मी हे ग्राफ ड्रॉ केलं. आता मी ह्या कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे ते मी इथं लिहिणार आहे. तर हे आहे माझं x - y = 1चं इक्वेशन आहे. तर माझे हे दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट झालेले आहेत तर 3 आणि 2 या पॉईंटमध्ये. म्हणजे x आणि y = 3 आणि 2 हे असं माझं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू माझी x = 3 y = 2 इज द सोल्युशन. अशा पद्धतीनं माझं हे पहिला ग्राफ माझा झालेला आहे सोडवून. आता आपण सेकंड ग्राफचं बघूयात. सेकंड एक्झाम्पल आपण सोडवूयात. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले आहे तिथं 2 इक्वेशन दिलेले आहेत ते आपण लिहूयात. सेकंडमध्ये 2 इक्वेशन x - 3y = 1 दिलेला आहे आणि दुसरं आहे 3x - 2y + 4 दिलेला आहे इथं. आणि इक्वेशन हे असे 2 इक्वेशन दिलेले आहेत. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचे आहेत. कशा पद्धतीने सिम्प्लिफाय, पहिल्यांदा आपण ह्या इक्वेशनला बघूयात. x - 3y = 1 ह्याच्यासाठी आपल्याला टेबल बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपण याचं टेबल आपण बनवूयात. तर सुरुवातीला आपल्याला हे काय करायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी असं लिहू शकते x - 1 = 3y असं पण लिहू शकते. त्यानंतर मी y = x - 1 / 3 असं पण करू शकते. आता ही जी आहे ती माझी इक्वेशन ह्या बेसिसवर मी सोडवायचं आहे. x yच्या व्हॅल्यू मला काढायच्या आहेत. तर आता मी xच्या व्हॅल्यू माझ्या मनानं घेणार आहे आणि त्या yच्या व्हॅल्यू काय करणार आहे त्या काढणार आहे. तर मी xची व्हॅल्यू इथं घेतली -5 -2 1 आणि 4 अशा पद्धतीने मी घेतलेल्या आहेत. तर एक्सच्या व्हॅल्यू मला फाइंड वायच्या व्हॅल्यू एक्सच्या मी घेतल्या आहेत, वायच्या फाइंड करायच्या आहेत. तसंच मला आता दुसरं काय करायचं आहे, हे फाइंड करत असताना
मला सेकंड ह्याच्या पण व्हॅल्यू म्हणजे ह्या इक्वेशनसाठी पण मला ते सिम्प्लिफाय करायचं आहे, टेबल बनवायचं आहे. त्याच्यासाठी आता मी हे सुरू करते आहे. x इज इक्वल टू -5 ह्याच्यासाठी x इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 4 अशा माझ्या व्हॅल्यू आहेत. त्याच्या बेसिसवर मी आता वायच्या व्हॅल्यू काढणार आहे. y इज इक्वल टू x -1 डिवायडेड बाय 3. तर आता मी एक्सच्या ठिकाणी -5 टाकलेली आहे, -1 डिवायडेड बाय 3. तर ह्या दोन्हीचं मायनस मायनस काय होणार आहे, ह्या दोन्ही नंबरची तर ॲडिशन होणार आहे, म्हणजे 6. पण मोठ्या संख्येचं साईन दिलं जातं, तर इथं येणार आहे अशा पद्धतीनं 3 1 जा 3, 3 2 जा 6. तर -2 y इज इक्वल टू काय आलेलं आहे, y इज इक्वल टू आलेलं आहे -2. अशा पद्धतीनं वायची व्हॅल्यू आली आहे -2. आता देन नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर इथं दिलेली आहे y इज इक्वल टू x -1 डिवायडेड बाय ठेवले मी इथं, तर इथं -2 एक्सच्या ठिकाणी पुट केलं तर 3 इज इक्वल टू, आता हा मायनस मायनस काय दोन्हीची ॲडिशन होते 3 डिवायडेड बाय 3. बट इथं येणार आहे -3 इज इक्वल टू 3 1 जा 3 आणि 3 1 जा 3, तर -1 येणार आहे. y इज इक्वल टू काय येणार आहे, -1. अशा पद्धतीनं आपली ही व्हॅल्यू आलेली आहे. आता एक्सच्या ठिकाणी 1 आहे, तर ठेवूयात 1 -1 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 3. तर होणार काय आहे, इथं वायची व्हॅल्यू येणार आहे 0. म्हणजे इथं टाकली मी व्हॅल्यू. आता y इज इक्वल टू इथं ठेवली 4 -1 डिवायडेड बाय 3, 4, तर येणार आहे 3 1 जा 3. y इज इक्वल टू येणार आहे 1. अशा पद्धतीनं व्हॅल्यू आल्या आहेत. फोर आणि 1 हे अशा पद्धतीनं सिम्प्लिफाय झाले आहे. अशा मी ह्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. आता मला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे, त्याच्यावर व्हॅल्यू मला काढायच्या आहेत. तर ही आहे 3x -2y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता आपल्याला ह्या इक्वेशनला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. 3x प्लस 4 इज इक्वल टू 2y असं जरी घेतलं तरी आपण त्या परत y इज इक्वल टू 3x प्लस 4 डिवायडेड बाय 2 असं करून घेऊ शकतो आपण. तर आता आपल्याला इथं बनवायचं आहे टेबल बनवत असताना x y अशा पद्धतीनं. आता एक्सच्या व्हॅल्यू मी घेते आहे माझ्या मनानं, एक्सच्या व्हॅल्यू मी घेणार आहे आता -2, इथं 0 आणि इथं घेऊ शकते 1 आणि इथं 2. तर आता वायच्या व्हॅल्यू मला काढायच्या आहेत. तर y इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू मी घेतली आहे 3x प्लस 4 डिवायडेड बाय 2. तर मला इथं पुट करायचे आहे 2 3 -2 प्लस 4 डिवायडेड बाय 2. आता व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं, तर इथं येणार आहे -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2. आता हा मायनस प्लस काय होणार आहे, तर दोन्हीची वजाबाकी होणार आहे, लेस होणार आहे. तर सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं राहणार आहे -2 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, इथं येणार आहे -1. y इज इक्वल टू येणार आहे -1. अशी आली आहे आपली पहिली व्हॅल्यू -1. तर -2 आणि -1 अशी आपली व्हॅल्यू आली आहे पहिली. आणि x इज इक्वल टू 0. आता y इज इक्वल टू इथं 3 आणि इथं 0 प्लस 4 डिवायडेड बाय 2. तर काय झालेली ही टर्म 0 झाली. 4 डिवायडेड बाय 2, 4 1 जा 4, 4 2 जा y इज इक्वल टू 2. तर इथं आले आहे 2, 0 आणि 2. आता इथं x इज इक्वल टू 1 असताना y इज इक्वल टू 3 आणि 1 प्लस 4 डिवायडेड बाय 2. तर इथं 3 प्लस 4 डिवायडेड बाय 2, तर येणार आहे 7 डिवायडेड बाय 2. तर हे कट केल्यानंतर 2, तर 2नं जर ह्याला डिवाइड केल्यानंतर इथं येणार आहे 3.5 y इज इक्वल टू. आणि नंतरची नेक्स्ट व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 3 2 प्लस 4 डिवायडेड बाय 2. तर 3 2 जा 6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2. तर इथं येणार आहे 5.
y इज इक्वल टू आली आहे आपली लास्टची व्हॅल्यू ही आली आहे 3.5, 1 आणि 3.5 आणि इथं आलेलं आहे 5, 2 आणि हा 5. अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन्हीचे टेबल बनवून झालेले आहेत दोन्ही इक्वेशनचे. आपल्याला काढायचं आहे आता ग्राफ काढत असताना लक्षात घ्यायचे, व्यवस्थित पॉईंट घ्यायचे आणि कुठं मॅच होते ते बघायचं आहे. आता आपण ग्राफ काढूयात. ग्राफ काढत असताना आपल्याला हे पॉईंट घ्यायचे आहेत. तर मी आता इथं ग्राफ बनवते. इथं तुम्ही स्केल लिहायचं आहे प्रत्येक वेळेस. आता मी वेळ कमी असल्यामुळं लिहित नाही आहे, तर पटपट करून घ्यायचं आहे आपल्याला. 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8. -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10. आता आपल्याला ग्राफचे पॉईंट घ्यायचे आहेत. पहिले इक्वेशनचे पॉईंट आहेत -5, x आहे -5. x कुठं आहे तर -5 इथं. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. तर -5 आणि -2. तर मग -5 आणि -2 इथं येणार आहे आपला पहिला पॉईंट. -5, -2 अशा पद्धतीनं माझा पहिला पॉईंट घेऊन झालेला आहे. आता -2 आणि -1 हा आहे -2 आणि -1 माझा इथं आलेला आहे. -2, -1 हे माझं सेकंड पॉईंट घेऊन झालेलं आहे. पहिलं आहे x आहे 1 आणि 0. हा माझा x ॲक्सिसवरचा 1 आणि 0 हा माझा पॉईंट आहे. 1 आणि 0 आणि नेक्स्ट आहे 4 आणि 1. 4 आणि 1 हा पॉईंट माझा झालेला आहे घेऊन. तर माझं पहिली लाईनचं इक्वेशन मी बघणार आहे आता. व्यवस्थित लाईन माझी जाती आहे का त्या ह्याच्यामधून सगळ्या पॉईंटमधून. तर माझी लाईन सर्व पॉईंटमधून जाते आहे. तर मी या लाईनचं इक्वेशन इथं मेन्शन करते. काय होतं माझं इक्वेशन? x - 3y इज इक्वल टू 1 हे माझं पहिलं इक्वेशन आहे. तर मी ते इथं शो केलेलं आहे अशा पद्धतीनं. तर आता मला नेक्स्ट लाईनचे पॉईंट घ्यायचे आहेत. माझे नेक्स्ट लाईनचे पॉईंट आहेत ते मी आता पॉईंट घेते आहे. -2 आणि -1 हा x ॲक्सिसवरचा -2 आणि y ॲक्सिसवरचा -1 इथंच माझा आलेला आहे हा पॉईंट. -2, -1 हा माझा पॉईंट आलेला आहे. त्याच्यानंतर 0 आणि 2 असा माझा पॉईंट आलेला आहे. 0 आणि 2 म्हणजे 0 आणि 2 सॉरी इथं नाही येत आहे. हा 0 आणि हा 2 माझा पॉईंट इथं आलेला आहे. 0 आणि 2 आणि थर्ड पॉईंट आहे 1 आणि 3.5 हा माझा 1 आहे आणि माझा 3.5. तर माझा इथं आलेला आहे तो पॉईंट 1 आणि 3.5 अशा पद्धतीने माझा हा थर्ड पॉईंट आलेला आहे. सेकंड आहे 2 आणि 5. फोर्थ आहे माझा 2 आणि हा 2 आणि 5 हा 2 आहे आणि हा 5 आहे. अशा पद्धतीनं माझे ग्राफचे पॉईंट आलेले आहेत. तर आता माझा ग्राफ येतो आहे का? तर माझा हा पॉईंट चुकलेला आहे.
तर हा पॉईंट इकडं नाही घ्यायचा, तर हा घ्यायचा आहे सरळ 3.1 आणि 3.5, तर हे इथं येणार आहे. त्यामुळे माझं चुकलं आहे 1 आणि 3.5 मी थोडा पलीकडे घेतलेला आहे. तर मी आता ही लाईन काय करणार आहे, ड्रॉ करून घेणार आहे. बघते माझा ग्राफ बरोबर येतो आहे का. अशा पद्धतीनं माझा ग्राफ आला आहे. तर मी ह्या लाईनचं इक्वेशन इथं लिहिणार आहे. तर हे इक्वेशन आहे 3x - 2y + 4 = 0. हे माझं इक्वेशन आहे. तर माझे पॉईंट कुठे इंटरसेक्ट झालेले आहेत, तर -2 आणि -1 मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. तर माझा x आणि y असा आहे = -2 - 1. हे माझं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. अशा पद्धतीनं हे जे आहे ग्राफिकली मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे. यातले आपले 2 एक्झाम्पल आत्ता सोडवून झालेले आहे. तिसरं एक्झाम्पल, 4थं 5वं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. धन्यवाद.